नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा पोलीस भरती 2025ची मित्रांनो बघा अशा प्रकारे एक न्यूज आलेली मित्रांनो. न्यूज टीव्ही चॅनलवर एक न्यूज आलेली आहे की मैदानी चाचणी मित्रांनो फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. अशा प्रकारे एक न्यूज आलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि त्या जी न्यूज आहे मित्रांनो त्याचं मी व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो, तिथं जाऊन तुम्ही ते न्यूज चेक करू शकतात. साम टीव्ही न्यूज चॅनल ह्या न्यूज चॅनलवरती माहिती इथं आलेली मित्रांनो. आणि त्या माहितीमध्ये त्या व्हिडिओमध्ये असं म्हटलेलं, त्या न्यूजमध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की मैदानी चाचणी जी मित्रांनो ती फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तर काय खरी माहिती आहे, खरंच तुमची मैदानी चाचणी इथं फेब्रुवारीपासून होणार आहे का मित्रांनो, किंवा जानेवारीमध्ये होणार आहे? कधी तुमची मैदानी चाचणी इथं सुरू होणार आहे मित्रांनो, आणि तुमच्याकडे किती दिवस बाकी आहे सध्या ग्राउंडला? तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. मी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला मित्रांनो तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. असेच पोलीस भरती किंवा वेगवेगळ्या इथं स्पर्धा परीक्षांच्या इथं मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा मित्रांनो, साम टीव्ही न्यूज चॅनलवर एक कालच्या दिवस काल रात्रीच एक न्यूज आलेली आहे. त्याच्यामध्ये त्या न्यूजमध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की बघा अशा प्रकारे मी स्क्रीनशॉट पण आणलेले त्या न्यूजचं, बघू शकता तुम्ही इथं. तर अशा प्रकारे त्या न्यूजमध्ये म्हणण्यात आलेलं आहे की मैदानी चाचणी फेब्रुवारीपासून सुरू होणार, असं साम टीव्ही न्यूज चॅनलवर इथं असं म्हणण्यात आलेलं आहे. त्या व्हिडिओची न्यूजची व्हिडिओ आहे मित्रांनो, त्याची मी लिंक पण डिस्क्रिप्शन दिली, तिथं जाऊन तुम्ही तो न्यूज चेक करू शकतात. आता बघा मित्रांनो, आता मैदानी चाचणी इथं मित्रांनो तुमची जी फेब्रुवारीमध्ये सुरू होणार आहे याची ही जी न्यूज आहे मित्रांनो, ही खरी न्यूज आहे मित्रांनो. कारण बघा आता काही जे मोठमोठे जिल्हे आहेत मित्रांनो, जसं की ज्यांच्यामध्ये तिथं फॉर्म खूप जास्त आलेले, तिथं त्यांची जी मैदानी चाचणी मित्रांनो ती फेब्रुवारीमध्ये स्टार्ट होणार आहे मित्रांनो. पण जे छोटे जिल्हे ज्याच्यामध्ये काही खूप कमी इथं फॉर्म येणार आहे म्हणजे आलेले मित्रांनो. कारण बघा आता जे जिल्ह्याचे SP असतात मित्रांनो, भरती प्रक्रियेचं पूर्ण कारभार त्यांच्याकडे दिलेलं असतं. ते कधी पेपर घेऊ शकतात, कधी ते ग्राउंड घेऊ शकतात, त्यांच्या मर्जीनुसारच ते त्यांच्या जिल्ह्याचं ग्राउंड आणि पेपर घेऊ शकतात. तर मग आता बघा काही ज्या जिल्ह्यामध्ये खूप कमी फॉर्म आलेले मित्रांनो, खूप कमी एकदम कमी फॉर्म आलेले आहे, त्यांची इथं मित्रांनो तुम्हाला सांगतो त्यांची इथं जे फिजिकल आहे मित्रांनो, जे मैदानी चाचणी आहे ती 15 जानेवारी नंतर इथं स्टार्ट होऊ शकते मित्रांनो. ज्या जिल्ह्यामध्ये खूप कमी फॉर्म आहे, खूप कमी अर्ज आलेले, त्यांची इथं जे मैदानी चाचणी मित्रांनो ते 15 जानेवारीपासून खूप दाट शक्यता आहे स्टार्ट होण्याची. आणि जे मोठमोठे जिल्हे ज्यांच्यामध्ये खूप फॉर्म आले, जसं की ठाणे असो किंवा मग मीरा भाईंदर असो, CP मुंबई असो, पुणे असो, ह्या मोठमोठ्या जिल्ह्यांची जिथं खूप सारे फॉर्म आलेले, खूप जास्त फॉर्मची संख्या आहे, त्यांची इथं मैदानी चाचणी मित्रांनो तुम्हाला फेब्रुवारीमध्ये स्टार्ट होण्याची तुम्हाला बघण्यात भेटेल मित्रांनो. आणि ही न्यूज खरी आहे, एकदम खरी आहे मित्रांनो, की मैदानी चाचणी इथं फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. ही मी बघा आता तुमच्याकडे जास्तीत जास्त किती दिवस आहे. आता बघा ज्या विद्यार्थ्यांनी छोट्या जिल्ह्यामध्ये म्हणजे जिथं कमी फॉर्म आलेले तिथं फॉर्म भरला असेल तर त्यांची इथं मैदानी चाचणी 15 जानेवारीपासून सुरू होणार आहे मित्रांनो. म्हणजे तुमच्याकडे जास्तीत जास्त 45 दिवस किंवा 1 महिना किंवा 45 दिवस तुमच्याकडे तुम्हाला आजपासून इथं भेटत आहे मित्रांनो मैदानी चाचणीसाठी प्रॅक्टिस करायसाठी. आणि राहिले मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांची इथं मैदानी चाचणी फेब्रुवारीमध्ये स्टार्ट होणार आहे, ज्यांनी मीरा भाईंदर म्हणो किंवा मग CP मुंबई म्हणो, पुणे म्हणो, नाशिक म्हणो, असे मोठमोठ्या इथं जिथं जास्त फॉर्म आलेले आहे, इथं लाखोंमध्ये फॉर्म आलेले, हजारोंमध्ये फॉर्म आलेले, तिथं तुम्हाला मित्रांनो तिथं तुमची जी मैदानी चाचणी आहे तुम्हाला त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो मित्रांनो इथं 2 महिने तुम्हाला 60 किंवा तुम्हाला सांगतो 60 किंवा 65 दिवस म्हणजे 2 किंवा 2.5 महिने तुम्हाला टाईम मिळेल मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांनी मोठमोठ्या याच्यामध्ये जिथं जास्त फॉर्म आलेले, मोठमोठ्या सिटीमध्ये फॉर्म भरण्यात आलेले, त्यांना 2 किंवा 2.5 महिने तुम्हाला भेटेल मित्रांनो टाईम. पण ज्या विद्यार्थ्यांचं मित्रांनो ज्यांच्या जिल्ह्यामध्ये खूप कमी फॉर्म आलेले, जसं की त्यांच्या जिल्ह्यामध्ये 3,000, 4,000, 5,000, 6,000, जास्तीत जास्त 10,000 एवढे अर्ज आलेले, त्यांची इथं मित्रांनो त्यांचे जे फिजिकल आहे मित्रांनो ते 15 जानेवारीपासून इथं स्टार्ट होण्याची खूप दाट शक्यता आहे. आणि तुम्हाला ते बघण्यात पण भेटेल मित्रांनो. आणि मित्रांनो ही मी माझ्या वैयक्तिक तुम्हाला सांगतो वैयक्तिक मत मुळे तुम्हाला ही माहिती सांगत आहे. कारण एक न्यूज चॅनलवर पण आलेले मित्रांनो साम टीव्हीवर की जी तुमची फिजिकल आहे मित्रांनो, ते तुमचं जी मैदानी चाचणी आहे ती फेब्रुवारीमध्ये स्टार्ट होणार आहे. पण फेब्रुवारीमध्ये त्यांनी ऑल जिल्ह्याची सांगितलेले, त्यामध्ये मोठमोठे जिल्हे पण आलेत. पण ज्या जिल्ह्यामध्ये कमी फॉर्म आलेले त्यांची इथं दाट शक्यता आहे की ते 15 जानेवारीपासून त्यांची इथं फिजिकल होण्याची खूप दाट शक्यता आहे. म्हणून तुमच्याकडे खूप कमी दिवस आहे. ज्यांचं इथं जानेवारीमध्ये फिजिकल त्यांच्याकडे फक्त जास्तीत 15 तुम्हाला एक महिना किंवा 1.5 महिना तुम्हाला टाईम मिळेल. आणि ज्यांची फेब्रुवारीमध्ये येईल मित्रांनो त्यांना 2 किंवा 2.5 महिने एवढं त्यांना टाईम मिळणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे बघा ही मी तुम्हाला माझी वैयक्तिक मत सांगते मित्रांनो. कारण बघा अशा प्रकारे होऊ शकतं. कारण मागे पण अशाच प्रकारे झालं होतं, जेव्हा पण न्यूज आली होती त्याच्या 1 किंवा 1.5 महिन्यामध्ये न्यूजमध्ये जे सांगण्यात आलं होतं तिथंच मित्रांनो इथं तुमचं जे फिजिकल आहे मैदानी चाचणी आहे मित्रांनो ती सुरू झाली होती. आणि मित्रांनो साम टीव्ही न्यूज चॅनल खूप मोठं न्यूज चॅनल आहे, ते तुम्हाला कोणती फेक माहिती इथं देणार नाही मित्रांनो. त्यासाठी तुम्ही एक विचार करू शकता की तुमचं फिजिकल इथं फेब्रुवारी महिन्यामध्येच होणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे ही माहिती होती मित्रांनो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद आणि जय महाराष्ट्र.